पुढच्या बातमीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका सभेत प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना एक अजबच सल्ला दिला। 12 तारखेपासून मतदारांसाठी पैसे मिळतील, ते पैसे तुम्ही घ्या, शिवाय गाडीत असलेले सगळे पैसे घ्या आणि पळा। पोलीस तुम्हाला काहीही करणार नाहीत, कारण जो तक्रार करायला जाईल त्याला पैसे कुठून आले हे सांगावं लागेल, कारण हे पैसे तुमच्या आमच्या सारख्यांकडूनच ओरबाडलेले आहेत, ते आपलेच पैसे आहेत। पैसा घेतलेला तरी मतदान आपल्याच माणसाला मात्र करा हे सांगायला आंबेडकर विसरले नाहीत। त्यामुळे या अजब सल्ल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी हा सल्ला उपस्थितांना दिला आणि त्यानंतर मतदान मात्र आपल्याच माणसाला करा हे सांगायला प्रकाश आंबेडकर विसरले नाहीत। 12 तारखेपासून मतदानासाठी पैसे मिळतील, ते पैसे घ्या आणि गाडीत असलेले पैसेही पळवा, असा अजब सल्ला प्रकाश आंबेडकर देताना पाहायला मिळाले। पैसा घेतला तरी मतदान मात्र आपल्याच माणसाला करण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। सध्या विविध पार्ट्या आणि विविध प्रलोभनं मतदारांना दाखवली जात आहेत, त्याच अनुषंगानं केलेलं प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य मात्र काहीसा अजब असल्याचं पाहायला मिळालंय। 12 तारखेपासून तुम्हाला पैसे दिले जातील, पैसे वाटप होईल, ते पैसे घ्या, गाडीत असलेले पैसेही पळवा आणि पळून जा, पोलीस तुम्हाला पकडणार नाहीत, असा अजब सल्ला त्यांनी उपस्थितांना दिलाय। माझी बॅग चोरली गेली, पैशाची चोरली गेली, 12, 13, 14 तारखेला आले तर पहिल्यांदा त्याला विचारा की हे तुझ्याकडे पैसे आले कुठून याचा खुलासा कर। पैसा आला कुठून, त्यांनी सोर्स दाखवला की मी बँकेतून आणलेत, मी बँकेतून आणलेत। 2 दिवसाने तुम्हाला भीती वाटेल की हा आपल्यावर दादागिरी करेल, त्याला सांगावं लागेल की तो दादागिरी कशासाठी करतोय। तो थोडी म्हणणार आहे की यांनी माझी बॅग पळवली म्हणून। यांनी माझी बॅग पळवली तर पोलीस त्याला विचारेल ना तुझ्या बॅगेमध्ये काय होतं हे सांग। पुन्हा तोच प्रश्न येतो, पैसा असेल तर आणलास कुठून। आणि म्हणून 12, 13, 14 जे वाटप होईल त्याची एकही केस होणार नाही याची आपण दक्षता घ्या। आणि पोलिसांना आम्ही सांगितलंय की केस तुम्ही करू नका।